नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण। तर कालच्या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगितलं की मी माहेरी निघत आहे आणि आज सकाळी म्हणजे आज रविवार आहे आणि आजच सकाळी 5 वाजता मी सांगलीमध्ये म्हणजे माझ्या माहेरी पोहोचली आहे। प्रत्येक मुलगी जेव्हा माहेरी येते तेव्हा तिच्या आईला काय वाटत असतं हे आजच्या व्हिडिओतून माझी आई तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पाहत राहा। खरं सांगू, खरं म्हणजे आईला सगळ्यात प्रथम ना तिचे दिवस आठवत असतात। प्रत्येक आईला आठवत असावेत असं मला तरी वाटतं। म्हणजे मी देखील अशीच यायची माहेरी, मग मला कसं रिलॅक्स वाटायचं माहेरी आल्यानंतर, तसं माझ्याही मुलीला वाटू दे। मानसिक दृष्ट्या खरं तर जास्त फिलिंग यायला हवी आपल्याला, रिलॅक्समेंट। कामं तर काय ग सगळीकडे असतातच, होय की नाही? जिथे जाऊ तिथे आपल्याला कामं सुटतच नाहीत। अशी मुलगी माहेरी आली ना, आईचं माइंड पण तितकंच रिलॅक्स होतं जितकं मुलीचं माइंड होत असतं। माहितीये काय भारी मज्जा वाटते ना माहेरी आल्यावर। आई आपल्याला मस्त चहा करून देईल, हा प्रत्येक मुलीचा अगदी आपुलकीचा आणि जवळकीचा विषय असतो बरं का। आईनेच केलेला चहा मस्त वाटतो, मला देखील असंच वाटायचं बरं का। सकाळचा पहिला चहा मी माझ्या आईच्या हातचाच घ्यायची, मी आणि माझी ताई सुद्धा। आणि तू ही तशीच करतेस, मला खूप आठवण येते मम्मीची सुद्धा, म्हणजे माझ्या मम्मीची। खरंच सगळ्यांना असंच वाटत असेल का ग सायली? आईच्याच हातचा चहा घ्यावा असं सकाळी उठल्याबरोबर। तू येणार म्हणून फ्रायडेला मस्त भाज्या आणून ठेवल्यात बरं का। आमच्या इकडे बाजार असतो, आठवडी बाजार। तुला आवडतात म्हणून सॅलड अगदी भरपूर आणलेत। काकडी, टोमॅटो, बीट, गाजर भरपूर, कांदे, बटाटे, टोमॅटो, गवारी, घेवडा, मेथी, कोबी, भेंडी, वांगी, सगळ्या भाज्या आणून ठेवलेल्या आहेत। तू आता फक्त ऑर्डर करायचं आठवडाभर की तुला कोणती भाजी हवी आहे। तसं तुला सगळ्याच भाज्या खूप छान आवडतात माहितीये मला, आणि पालेभाज्या देखील आणल्यात बरं का। मेथी, शेपू, चाकवत सगळ्या भाज्या आणलेल्या आहेत फ्रीज मध्ये, मस्त तयार आहेत भाज्या एकदम। फक्त आता ऑर्डर करायची आठवडाभर। अर्थातच तू ऑर्डर करत नाहीस माहितीये मला, तूच मध्ये 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 शिरत असतेस भाज्या करायला। मम्मी तू थांब, किती करशील, मम्मी तू बस बघू तिथे, मम्मी तू बैस बघू तिथे, तुझं सुरूच राहतं। आज पण आल्यानंतर तू काय सकाळी गप्प नाही बसलीस, पप्पांना चहा तूच करून दिलास, आहे की नाही? मी एवढी प्रवासातून आले, रात्रभर जागरण झालं माझं म्हणून काही तू आराम नाही केलास? या अशा असतात बघ मुली, माहेरी आल्या ना तरी गप्प नाही बसत। आईला वाटत असतं की हिने शांत राहावं, गप्प बसावं, फक्त खावं प्यावं आणि लोळावं। आणि मुलीला काय वाटत असतं, आई खूप काम करते, तिने गप्प बसावं, आता मी आली आहे तर मी सगळी जबाबदारी घेते। आणि ह्याच्यामध्ये दोघींची जी प्रेमळ तक्रार होते ना, खरंच ती ऐकण्यासारखी असते बरं का सायली। आणि सांगू का, मुलगी येणार म्हटलं ना की आईच्या मनात एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आणि ते टेन्शन डोक्यात घोटाळत राहतं, आणि ते म्हणजे मुलगी आल्यानंतर तिला तिचं सामान वगैरे सगळं व्यवस्थित ठेवण्यासाठी कपाटाचा कप्पा जो असतो ना तो रिकामा करून द्यायचा असतो। तुला खरं सांगू का, आम्हाला याची गरजच नाही पडत। आम्ही नेहमीच ते खोलीतलं कपाट तुझ्यासाठी रिकामच ठेवलेले असतात, ते 2-3 कप्पे। मी नेहमी प्रेरणा वैष्णवला सांगत असते की हे दीदीचं आहे हा कप्पा, आणि इथे फक्त तिचं आणि तिचंच सामान राहील। भले तो कप्पा रिकामा असला तरी त्याच्यामध्ये कुणी काहीही ठेवायचं नाही। तू सुद्धा जाताना बरेचसे तुझे कपडे इथेच ठेवून जातेस ना ग, मग त्याच्यासाठी सुद्धा कप्पा हवाच असतो। तुला खरं सांगू, आम्ही देखील असंच करायचो, मी आणि माझी ताई। आईकडे नेहमी आमचे कपडे असे ठेवलेले असायचे। मला वाटते मे बी सगळ्याच मुली असं करत असतील। आणि ना आमच्या आईने आमच्या दोघींसाठी म्हणून एक कपाट सेपरेटच ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये कुणाचेही कपडे नसायचे। आणि आता सेम आपल्या बाबतीत पण तसंच होते, मी सुद्धा तशीच करते अगदी। म्हणजे ते जे आपलं खोलीतलं कपाट आहे ना, मोठं भिंतीतलं कपाट, ते नेहमी तुझ्यासाठी मोकळंच असतं सायली। तू केव्हाही आलेस ना, तुझं सगळं साहित्य तिथे ठेवू शकतेस। खास करून तुझ्या पुस्तकांना, त्या व्हिडिओचा तुझा बनवायचा जो कॅमेरा आहे, त्यानंतरचे कॅमेऱ्याचे जे स्टँड आहे ना, त्याला तर चांगलीच जागा हवी असते। त्यामुळे आम्ही कुणीही त्या कप्प्यांकडे अगदी ढुंकून पण बघत नाही बरं का, आणि मी कोणाला पाहायला देत नाही। असं कधी तुला वाटायलाच नको अरे मी नाहीये तर माझी जागा पण नाहीये का इथे, असा म्हणजे तुला कधीच जाणवणार नाही सायली ते। आणि मे बी सगळ्यांकडे हे असंच असत असेल। मुलगी आली ना सगळे तिला भेटायला येतात, नातेवाईक त्यांचे फोन येत असतात सतत, काय गो कधी आलीस, कशी आहेस, आमच्याकडे येऊन जा ना तुला वेळ असेल तर।
किंवा मग तेच येतात, कधी संध्याकाळी कधी दुपारी. त्यामुळे ना असं म्हणजे घरामध्ये अशी रेलचेल राहते मुलगी आली का माहेरी. तुला खरं सांगू, तू आल्यानंतर मला जास्त आनंद का होतोय सांगू का? तू आहे ना दर 2 दिवसांनी ना सगळ्या झाडांना पाणी घालतेस. त्यामुळे माझं इतकं काम हलकं होतंय, इतकं हलकं होतंय ना की काय विचारायलाच नको. त्यामुळे मला भारीच आनंद होत असतोय सायली तू आल्यानंतर. आणि घर देखील एकदम स्वच्छ टकाटक राहतं. तू कुठलीही वस्तू इकडे तिकडे अजिबात पडू देत नाहीस. मुलगी माहेरी येणार म्हणून ना किती तयारी करून ठेवते आई. भाज्या आणणे, तिला आवडणाऱ्या वस्तू आणणे, घरामध्ये तिच्यासाठी छान अशी जागा तयार करणे, तिचे कपडे वगैरे ठेवण्यासाठी म्हणा किंवा अजून काही तिचे सामान वगैरे ठेवण्यासाठी. म्हणजे पूर्ण तो 8-15 दिवसांचा जो कालावधी असतो ना तो फक्त ती त्या मुलीसाठीच जगत असते खरं तर आई. म्हणजे बाकीचेही असतातच घरातले, पण तिच्या मनामध्ये सतत तेच विचार असतात की अरे बाबा म्हणजे आता दीदी आली ना की मग तिला ही भाजी करावी लागेल, आपण हा मेन्यू करूयात, आपण आज इकडे फिरायला जाऊयात, आपण आज यांच्याकडे जाऊयात, किंवा अमुक एका पाहुण्यांना आपण घरी बोलवूयात, किंवा मग तिला भेटायला जर कोण येणार असतील तर आपण मग त्यांना त्या दिवशी बोलवूया. आता आजच बघ ना कसं आपण सकाळी आल्यानंतर तू लगेच आपलं ठरलं ना की आज संध्याकाळी आपण मस्त फिरायला जायचं माई घाटावरती. म्हणजे असं सतत मुलींचेच विचार आईच्या मनामध्ये सुरू असतात. म्हणून तर बहिणाबाईंनी म्हटलंय ना, मुलीच्या माहेरा आई सासरी नांदते. खरं तर नाही सगळ्यांकडेच असं होत राहतं बघ, की मुलगी आली ना की आज आपण खायला काय करायचं, आज कुठे फिरायला जायचं, आज कोणाकडे जायचं, किंवा आपल्याकडे आज कोण येणार आहे, असं चर्चा तर ह्या होतच राहतात. पण खरं सांगू तू आल्यानंतर एक जास्त आनंद मला का होतो, आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे की आपण कोणतं पुस्तक वाचायचं, किंवा आपण दोघींनी जे पुस्तक वाचले ना त्याच्यावरती आपण चर्चा करतो. त्यामुळे पण मला खूप छान वाटते की तू आली ना की आपल्या चर्चा होत राहतात मग त्याच्यावरती. आणि खरंच त्यातून म्हणजे मनाला उभारी आणणारे असे ते विषय असतात आपण वाचलेल्या पुस्तकांमधून, आणि त्याच्यावरती आपली चर्चा होते. त्यामुळे देखील मला खूपच छान वाटते. आणि तुला खरं सांगू का, ह्या चर्चेतून जे आपण विचार डिस्कस करतो ना ते मग मी आमच्या स्टाफमध्ये पण मग त्याचं डिस्कशन होत राहते. म्हणजे एकंदरीतच ना तू आलीस ना मग तू कितीही का दिवस असे ना, 8 दिवस 10 दिवस आठवडाभर, सगळं म्हणजे दिवस अगदी छानच जातात ते. आणि मला वाटतं असंच सगळ्यांकडे होत असेल, हो ना? तर जसं माझ्या मम्मीने सांगितलं अगदी तसंच तुम्हालाही वाटतं का तुमची मुलगी माहेरी आल्यानंतर, किंवा जर तुम्ही माहेरी गेला तर तुमच्या आईलाही असंच वाटतं का, किंवा तुम्हालाही असंच वाटतं का? मला कमेंट्समध्ये नक्की लिहून कळवा. अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत आपण भेटणार आहोत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा, जगत राहा. बाय.